दरवर्षी आम्ही खरीप हंगामाची त्या ठिकाणी आढावा घेतो आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी पेरणीच्या नंतर माहीत होतं की माझं बियाणं बोगस आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पहिलेच काळजी घेतलेली बरी. याकरता सगळ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मीटिंग बोलावलेली होती. त्याच्यामध्ये एसडीओ होते, कृषी विभागाचे सगळे अधिकारी होते, विस्तार अधिकारी होते. सगळ्यांना त्या ठिकाणी मी ज्या शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे त्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की जिथे काही इन्सेक्टिसाइड आहे, जमिनीची जी पोत खराब होऊन राहिलेली आहे त्याच्यावर माती परीक्षण झालं पाहिजे. पेरणीच्या पहिले 1-1.5 महिना पहिले त्या ठिकाणी शेतीमध्ये त्या ठिकाणी शेतकरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, माती परीक्षण केलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि चांगलं बियाणं दर्जेदार आलेलं आहे की नाही आहे याची पहिले खात्री केली पाहिजे. त्याची उपजन शक्ती किती आहे, काय आहे हे सगळं पहिले तपासलं पाहिजे. मग शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्या ठिकाणी शेतकरी काही बियाणं त्या ठिकाणी तयार करतात. आता तर बियाण्याचे प्लॉटच होणं बंद झालेले आहे त्या ठिकाणी. मग बियाणं येते कुठून? कृषी मंत्र्यांचा वचप कृषी मंत्र्यांचा वचप नाही का अधिकाऱ्यांवर, असं म्हणायचं का तुम्हाला? सगळ्यांनी वचक ठेवलं पाहिजे. हे सरकार माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांनी जो संकल्प केलेला आहे का महाराष्ट्र सगळ्या घटकांना घेऊन चालण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार आलेलं आहे. त्यांनी जी संकल्पना त्या ठिकाणी आखलेली आहे की 100 दिवसाचा अजेंडा दिला, 150 दिवसाचा पुन्हा अजेंडा दिला, परंतु त्या ठिकाणी जमिनीवर काम झालं पाहिजे. त्याकरता अधिकाऱ्यांना ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याकरता त्यांनी काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसेल आणि त्याची फसवणूक होत असेल बियाणामध्ये असो, औषधामध्ये असो, तर हे बरोबर नाही आहे आणि हेच सांगण्याचा प्रकार मी काल त्या ठिकाणी केलेला आहे.